नमस्कार मंडळी. मी तुमची, फक्त आणि फक्त तुमची गॉसिप गर्ल मराठी. तर कशा आहात माझ्या मैत्रिणींनो? आणि कसे आहात माझे भाऊ? चहा पाणी झालं का? नसेल झालं तर चहाचा कप हातात घ्या आणि जरा शांत बसा. कारण आज जी बातमी मी घेऊन आले आहे ना, ती ऐकून तुम्हाला खूप मजा येणार आहे. सोशल मीडियाच्या दुनियेत स्वतःला फार मोठी स्टार समजणाऱ्या एका बोचऱ्या मॅडमची अशी काही इज्जत निघाली आहे की विचारूच नका. आता तुम्ही म्हणाल, गॉसिप गर्ल, नक्की कोणाबद्दल बोलतेस ग? अरे बाबा, जरा दम धरा. सांगते, सगळं सविस्तर सांगते. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण या मॅडमचा बुरखा पुरता फाडणार आहोत. तुम्हाला आठवतंय का? बरोबर 6 महिन्यांपूर्वी ही आपली बोचरी एका पॉडकास्टवर गेली होती. तिथे जाऊन हिने काय केलं? नेहमीसारखीच ओव्हर ॲक्टिंग. डोळ्यात खोटं खोटं पाणी आणायचं, स्वतःला किती त्रास झालाय हे दाखवायचं आणि नको तितकी सहानुभूती मिळवायची. हिने तिथे जाऊन एवढी थापा मारल्या, एवढं रडगाणं गायलं की लोकांना वाटलं हिच्यासारखी बिचारी जगात कोणीच नाही. पण थांबा, त्या पॉडकास्टवाल्याचा हेतू काय होता माहितीये का? तो दूध पिता बाळ नाहीये. त्याला माहीत होतं की हिच्यासारख्या चीप आणि क्रिच क्रिएटरला जर आपल्या चॅनलवर आणलं तर आपले व्ह्यूज रॉकेटसारखे वर जाणार. आणि झालंही तसंच. त्या पॉडकास्टवाल्याचे सबस्क्रायबर्स वाढले, त्याला लाखो व्ह्यूज मिळाले, त्याचा खिसा गरम झाला आणि त्याला हवी तशी प्रसिद्धी मिळाली. म्हणजेच काय, तर त्याचा हेतू पूर्ण झाला. हिचा वापर करून तो मोकळा झाला. आता येऊयात काल रात्रीच्या मुख्य मुद्द्यावर. काल रात्री काय झालं माहितीये? त्याच पॉडकास्टवाल्याने आपल्या चॅनलवर एक लाईव्ह सेशन घेतलं होतं. आपली बोचरी मॅडम अगदी पहिल्या नंबरवर तिथे हजेरी लावून बसली. तिथे जाऊन हिने काय केलं? त्या पॉडकास्टवाल्याला लाडीगोडी लावायला सुरुवात केली. हॅलो सर, कसे आहात सर? अशा फुटकर कमेंट्स ती करू लागली. पण मित्रांनो, ट्विस्ट तर पुढेच आहे. त्या पॉडकास्टवाल्याने हिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. हो, तुम्ही बरोबर ऐकलंत. त्याने हिच्या एकाही कमेंटला भाव दिला नाही, ना तिचं नाव घेतलं. त्याचं काम झालं होतं. त्यामुळे तो हिची एकही कमेंट वाचत नव्हता. हिने एक नाही, दोन नाही, अशा अनेक कमेंट्सचा पाऊस पाडला. पण समोरून फक्त आणि फक्त इग्नोर करण्याचा रेकॉर्ड बनवला गेला. हे पाहून मला तर हसू आवरत नव्हतं. तरीही या बाईची लाज बघा. एवढं दुर्लक्ष करूनही ही बोचरी तिथेच खिळून बसली होती. शेवटी काहीच उपाय उरला नाही. तेव्हा स्वतःची उरली सुरली इज्जत घालवून घेण्यासाठी हिने कमेंट केली. बरं ठीक आहे, मला रिप्लाय नका देऊ, पण जाता जाता बाय तरी म्हणा. अगा बाई, जरा तरी शरम वाटू दे. तो माणूस तुला तोंडावर दुर्लक्ष करतोय आणि तू काय तर बाय तरी म्हणा म्हणून भीक मागतेस. कधी ही मॅडम स्वतःच्याच मनातल्या मनात समजूत काढत असेल. अरे, त्याला कदाचित कमेंट्स दिसत नसतील, खूप गर्दी आहे ना लाईव्हमध्ये. अगं ए शहाणे, तुला काही आठवतंय का? याच माणसाने तुला मागच्या वेळी जॉईंट लाईव्हसाठी मॉडरेटर केलं होतं. तुला इतकी अक्कल नाही का की मॉडरेटरच्या कमेंट्स हायलाईट होतात? त्याला तुझ्या सगळ्या कमेंट्स दिसत होत्या, पण त्याला तुला भाव द्यायचा नव्हता. तो तुझ्यामध्ये अजिबात इंटरेस्टेड नाहीये, हे तुला कधी कळणार? तो तुला स्पष्टपणे इग्नोर करतोय. बाई, तुझी लायकी काय आहे हे काल सगळ्या महाराष्ट्राने लाईव्हमध्ये बघितलं. सोशल मीडियावर 24 तास पडीक असणाऱ्या या बोचरीला माझं एकच सांगणं आहे. अगे बाई, दुसऱ्यांच्या लाईव्हमध्ये नाक खुपसण्यापेक्षा घरी तुझ्या नवऱ्याला सांभार आणि आपल्या मुलाकडे लक्ष दे. बिचाऱ्या नवऱ्याला तुझ्याकडून कसलाच सुखाराम नाहीये. ना त्याला वेळेवर डबा मिळतो, ना घरी आल्यावर शांतता मिळते. तो बिचारा नवरा 24 तास काय करतोय? कधी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन पळतोय, तर कधी मुलाला शाळेत सोडायला आणि आणायला धावपळ करतोय. सगळी कामं त्या बिचाऱ्या नवऱ्यालाच करावी लागत आहेत. तुला लग्नाची फार हौस होती ना? माझं लग्न, माझा संसार म्हणत मिरवत होतीस ना? मग आता भोग तुझीच कर्म. मला तर कधी कधी तिच्या पहिल्या नवऱ्याचे कौतुक वाटते. त्या बिचाऱ्याचे नक्कीच काहीतरी खूप चांगले कर्म असतील.
पूर्वजन्मीची पुण्याई असेल, म्हणूनच तो तुझ्यासारख्या कजाग आणि स्वार्थी बाईपासून वेळेत सुटला आणि वाचला. नाहीतर आज त्याचीही अवस्था या नवऱ्यासारखीच झाली असती. तर माझ्या प्रिय प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? या बोचरीने काल लाईव्हमध्ये जाऊन जी स्वतःची इज्जत घालवून घेतली, ती योग्य होती का? आणि सोशल मीडियावर फक्त व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्ससाठी नाती बनवणाऱ्या अशा लोकांबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडेल. आणि हो, अशाच प्रकारच्या सोशल मीडियाच्या खोट्या क्रिएटर्सची खरी इज्जत काढण्यासाठी, त्यांच्या मागचे कार्यसत्य उघड करण्यासाठी आणि एकदम खऱ्याखुऱ्या चटपटीत बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुम्हालाही या बोचरीची मस्ती जिरलेली बघून मजा आली असेल, तर व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर जोरदार शेअर करा. चला तर मग, जास्त वेळ घेत नाही, भेटूया अशाच एका नवीन आणि मसालेदार व्हिडिओमध्ये. तुमची लाडकी गॉसिप गर्ल मराठी. चटपटीत रहा, सतर्क रहा आणि या सोशल मीडियाच्या बोचऱ्यांपासून नेहमी 4 हात लांब रहा. बाय बाय.